वक्त की खास बात यह है की वो बदलता ज़रूर है। एप्रिलचा महिना 2026ची वेळ होती। बंगालची निवडणूक, डोक्यावर कडक ऊन आणि जमिनीवर राजकीय गरमी वाढली होती। सगळ्या पक्षांचं लक्ष एकच होतं, बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची। यासाठी सगळे पक्ष जीव ओतून भर उन्हात लोकांमध्ये जायला तयार होते, लोकांशी डायरेक्ट संवाद करायला तयार होते। परंतु अशातच राहुल गांधी म्हणजेच काँग्रेसच्या अनेक पदयात्रा, रॅल्या तसेच सभांना ब्रेक लावण्याचं काम तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये केलं। राहुल गांधी किंवा काँग्रेसला पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी, एकूणच ममता सरकारने सभा करण्यापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। परंतु आता जेव्हा स्वतःचा पक्ष फुटण्याच्या मार्गावर उभा आहे, तेव्हा त्यांना कळत असेल भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही। काँग्रेस कमजोर झाला तर विरोधी पक्ष कमजोर होईल, म्हणजेच भाजपची ताकद वाढेल। त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC सोबत काय घडत आहे, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी उभी फूट पडली होती, तशीच फूट आता तृणमूल काँग्रेसमध्ये पडली आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना हा सर्वात मोठा धक्का समजला जात आहे। कारण तृणमूल काँग्रेसमधील 20-25 नव्हे तर तब्बल 80 पैकी 58 आमदार सरळ फुटले आहेत व त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आहे। आणि या गटाचं नेतृत्व करणाऱ्या ऋतुव्रता बॅनर्जी यांनी तर आमचा आणि ममता बॅनर्जी यांचा काही संबंधच नाही असा थेट इशारा दिलाय। या संपूर्ण फुटीची सुरुवात झाली ती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर। निकाल लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा अध्यक्षांना तृणमूल काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून शोभनदेव चट्टोपाध्याय यांची निवड करण्याबाबत पत्र पाठवलं व त्यांची निवड देखील करण्यात आली। परंतु चट्टोपाध्याय यांच्या निवडीनंतर खरा राजकीय ड्रामा सुरू झाला। शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावाला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांकडूनच विरोध करण्यात आला। आमदार संदीपान साहा आणि ऋतुव्रता बॅनर्जी यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहित विरोधी पक्षनेता बदलण्याची मागणीच केली। एवढंच नाही तर अभिषेक बॅनर्जी यांनी दिलेल्या पत्रामध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या खोट्या सह्या आहेत असा आरोप देखील केला। पक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी या बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी देखील केली। परंतु आता संदीपान साहा आणि ऋतुव्रता बॅनर्जी यांनी बंडखोरी करत तृणमूल काँग्रेसच्या थेट 58 आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आहे। एवढंच नाही तर त्यांनी पत्रकार परिषद घेत आमच्या गटाचा ममता बॅनर्जी सोबत काहीही संबंध नाही व आमचा गट खरा तृणमूल काँग्रेस आहे असा दावा केला आहे। सध्या या पक्षफुटीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य ममता बॅनर्जीकडून सुरू आहे। TMC नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी देखील आमदारांमध्ये कुठलीही नाराजी नसून ते सर्व ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी आहेत असा दावा केला आहे। सध्या TMC मधील हा वेगळा गट भाजपमध्ये जाणार की वेगळाच राहतो की तृणमूल काँग्रेस पक्षावर दावा करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु राहुल गांधी यांना विरोध करून विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम ममता बॅनर्जी यांनी केलं होतं। आता त्याच कर्माची फळं त्या भोगत आहेत असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे। बंगालमध्ये देखील महाराष्ट्रात ज्या प्रकारे 2 शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, त्याच प्रकारे तृणमूल काँग्रेस होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच राहुल गांधी यांना रोखून विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम ममता बॅनर्जी यांनी केलं आणि त्याचेच पडसाद आता उमटत आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।